हे 12 मराठा साम्राज्यातले किल्ले आता युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट्स झाले आहेत आणि त्यातला जिंजी हा एकमेव किल्ला आहे जो महाराष्ट्राबाहेर आहे. तमिळनाडूतल्या विल्लुपुरम जिल्ह्यातला हा किल्ला. असं म्हटलं जातं की इसवी सन 1200 मध्ये अनंता कोन या एका गुराख्याने या किल्ल्याची तटबंदी निर्माण केली होती. त्यानंतरची अनेक शतकं हा किल्ला विजयनगर, नायक, मराठा, मुघल, ब्रिटिश, फ्रेंच अशा अनेक सत्तांच्या ताब्यात होता. राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य विस्तार करायचा होता. तसंही त्यांचं लक्ष दक्षिणेतल्या राजकारणावर होतंच आणि त्यातूनच एक महत्वाकांक्षी आणि योजनाबद्ध मोहीम जन्माला आली. तिचं नाव दक्षिण दिग्विजय. महाराजांनी या मोहिमेदरम्यान 1677 साली बिजापूरच्या आदिलशाहीकडून हा किल्ला जिंकला आणि त्यानंतर तिथे युरोपीय पद्धतीने पुनर्बांधणी सुरू केली. इतिहासकार जदुनाथ सरकार आपल्या शिवाजी अँड हिज टाइम्स या पुस्तकामध्ये 1678 मधल्या आंद्रे फ्रेर या जेझुएट प्रीस्टने लिहिलेल्या एका पत्राचा उल्लेख करतात. या पत्रानुसार शिवाजी महाराजांनी या किल्ल्याभोवती नवीन तटबंदी बांधली जी 20 फूट जाड होती. संरक्षणासाठी खोल आणि रुंद खंदक खणले, मनोरे बांधले. किल्ला सैन्याने सुसज्ज आणि पुरवठ्याने युक्त केला जेणेकरून तो दीर्घकाळाचा वेढा सहन करू शकेल. युरोपियांना देखील लाज वाटावी इतकं ते बांधकाम मजबूत होतं असं हे पत्र नमूद करतं. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मुघलांनी रायगडाला वेढा घातला. एप्रिल 1689 रायगडावरून निघालेले छत्रपती राजाराम महाराज मुघल सैन्याला हुलकावणी देत तर कधी 2 हात करत नोव्हेंबर 1689 जिंजीला पोहोचले. जिंजीच्या भक्कम किल्ल्याला आपली राजधानी बनवून पुढची 9 वर्ष 1698 पर्यंत राजाराम महाराजांनी स्वराज्याचा राज्यकारभार पाहिला. राजगड आणि रायगड नंतर जिंजीकडे स्वराज्याची तिसरी राजधानी म्हणून इतिहासकार पाहतात आणि या सगळ्याचमुळे या किल्ल्याचे इतिहासात महत्त्व आहे. जिंजीसारखे हे किल्ले फक्त लष्करी केंद्र नव्हते तर मराठा साम्राज्याच्या प्रशासनाचे, स्वाभिमानाचे प्रतीक होते आणि म्हणूनच त्याची नोंद आता जागतिक स्तरावर घेतली गेली आहे.